कल्याणकारी शिव महापुराण कथा प्रातस्मरणीय प्रमुख दत्त उपासक वैकुंठवासी गोरखनाथ महाराज अपसिंगेकर, प्रातस्मरणीय प्रमुख विठ्ठल उपासक वैकुंठवासी माणिक बाबा वाडीकर, सगळ्या महापुरुषांच्या कृपा आशीर्वादानं भाविकांच्या उपस्थितीमध्ये दात्यांच्या दातृत्वानं, सेवेकरांच्या सेवेनं, श्रोत्यांच्या पवित्र करणानं, भाविकांच्या अंतकरणानं संपन्न होत असलेला हा वागयज्ञ शिव महापुराण कथा। या शिवपुराण कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व शिवभक्तांचं अंतकरणपूर्वक स्वागत आहे। आपण सर्वजण खूप आत्मीयतेनं या कथेमध्ये सहभागी झालेला आहात। आमच्या महिला भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते। आज पुरुष भाविकांची संख्या खूप चांगली आहे, समाधानकारक आहे। सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे, कौतुक आहे। आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे याही गोष्टीचं आपण चिंतन केलं की खरा मानवी जीवनाची सफलता कशामध्ये आहे। आपल्या हाताने सत्कर्म घडावं, आपल्या कानाद्वारे भगवंताची कथा श्रवण करावी, मुखानं भगवंताचं नाव घ्यावं, सेवा करावी। तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धन किती मिळणार, पद प्रतिष्ठा किती प्राप्त होणार, मान सन्मान किती मिळणार, या गोष्टी ठरलेल्या आहेत। हे भेटणारच आहे तुम्हाला। प्रसंगी तुम्ही पायातला जोडा काढून राजाच्या छत्रावरती मारा। तुमच्या प्रारब्धात जर पदोन्नती असेल तर त्याही वेळेला तुमच्या प्रारब्धानुसार चांगलंच घडणार। आणि प्रारब्ध बदललं, प्रतिकूल झालं की इच्छा नसतानाही काही अघटित गोष्टी किंवा नको त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात। मग हे प्रारब्धानुसार जीवनाचा खेळ चालणारच आहे। त्याच्यामध्ये भगवत चिंतन करून प्रत्येक कर्म आपल्याला चांगलं कसं करता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आणि हेच शिकवण्यासाठी ही शिव महापुराण, ही कथा तुम्हाला आम्हाला ज्ञानाचं दान देणार आहे। काल किती छान गोष्टींचं चिंतन झालं की भगवान सदाशिवानं स्वतःला निर्माण केलं, त्यांची एक शक्ती निर्माण झाली, तिचं नाव शिवा। भगवान भोलेनाथ ते एक नगर निर्माण करतात, त्या नगरीचं नाव आहे काशी। जीवनामध्ये एकदा तरी माणसानं काशी केली पाहिजे का? काशी हे मुक्ती देणारं तर क्षेत्र आहेच आहे, पण काशी ही पुण्यभूमी अशी आहे आपल्या जीवनामध्ये ज्ञात अज्ञातपणे ब्रह्महत्येसारखी जरी पातकं घडली असतील तर ती ब्रह्महत्या अधिक पातकांचा नाश करणारी ती पुण्यभूमी आहे। एवढी पवित्र पुण्यभूमी आहे। आणि कधीतरी माणसानं जीवनामध्ये तीर्थक्षेत्रावर गेलंच पाहिजे। जोपर्यंत हात पाय कान नाक डोळे आपल्याला साथ देत आहेत, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको। का बरं? पुण्यक्षेत्रावरती गेल्यानंतर आपल्या जवळची पाप नष्ट होतात आणि आपल्याला पुण्य प्राप्त होतं। आता आम्ही कथा कीर्तनामध्ये जर तुमच्या कानावर कधी काशी शब्द पडला, जे काशीला जाऊन आले असतील त्यांच्या डोळ्यासमोर लगेच काशी उभी राहते, पण जे गेले नाहीत त्यांना काय लक्षात येणार आहे बरं? आपल्यापैकी किती जण काशीला गेलेले आहेत? म्हणजे बऱ्यापैकी संख्या आपल्यातली काशीला गेलेली आहे। पुरुष मंडळामध्ये बरीच मंडळी काशीला गेलेली आहे। तर आता मी काशी जर बोलले तर तुम्हाला ती गंगा नदी, विश्वनाथाचं शिवलिंग ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतं। भैरवनाथ, अन्नपूर्णा माता, त्या देवीचं मंदिर, तिथे चाललेला भंडारा सगळं उभं राहतं की नाही? एकदा काशी पाहिली तर नंतर 1000 वेळा काशी म्हणा, 1000 वेळा तुम्हाला मनाद्वारे काशीचं दर्शन होईल। हे काशी पाहण्याचं पुण्य आहे। म्हणून आपण तीर्थक्षेत्रावरती जाण्याचा प्रयत्न करावा। आणि अंतकाळी कुणी काशी बोललं, डोळ्यासमोर काशी उभी राहिली, विश्वनाथाचं शिवलिंग उभं राहिलं, प्राण गेला तर समजा तुम्ही कैलासाला गेलात। ही एवढं महत्व याचं आहे। म्हणून जीवनामध्ये पुण्यक्षेत्रावरती जाण्याचा प्रयत्न करावा। ज्यांच्या पैशाच्या अडचणी आहेत, परिवाराच्या अडचणी आहेत,
म्हणजे असं शक्य नाहीये जाणं, त्यांनी प्रयत्न करा जाण्याचा. आणि तुमच्या परिस्थितीनं पैसे नसल्या कारणानं, बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य नसल्या कारणानं अडचणी आहेत, तुम्ही अशिक्षित आहात, कुणी तुम्हाला घेऊन जाणार नाही, अशा काही जर समस्या असतील तर किमान जे काशीला जाऊन आलेत ना त्यांच्यासोबत चर्चा तरी करा. काशी कशी आहे चर्चा करा, किमान तो भाव तुमच्या अंतःकरणात प्रगट होईल. तर भगवान श्री भोलेनाथानं सदाशिवानं काशी नगरी प्रगट केली. ब्रह्मदेवाला श्री विष्णूला प्रगट केलं. त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, तपश्चर्या करा. पण त्यांनी तप सोडलं आणि तू मोठा की मी मोठा याच्यामध्येच त्यांचा वेळ गेला. पण हे तू मोठा का मी मोठा हीच गोष्ट माणसाच्या पतनाला कारण आहे. त्या वादामध्ये परिणाम असा झाला की दोघांच्या वादाला संपवण्यासाठी एक अग्निस्तंभ निर्माण झाला आणि तो अग्निस्तंभ त्याचा आदी आणि अंत दोघे जण पाहू लागले. पण आदी अंत त्याचा कळाला नाही. जो अनादी अनंत आहे त्याचा आदी अंत कसा लागणार आहे? जो या सृष्टीचा रचनाकार आहे, ज्यानं हे जगत निर्माण केलेलं आहे, त्या भगवंताचा आदी अंत कधी पाहायला जाऊच नाही. भगवान श्री विष्णू खरं बोलले की मी नाही पाहिला याचा आधी. ब्रह्मदेव खोटं बोलले, मी पाहिलाय. त्याच्यातून लक्षात घ्या, जी लोक खोटं बोलतात ना त्यांच्या जीवनातल्या समस्या वाढत जातात, त्या संपत नाहीत. एक प्रश्न सुटला की दुसरा लगेच उभा असतो. पण खरं बोलणाऱ्या माणसाची किंमत जगामध्ये वाढत असते. विष्णू सत्य बोलले तर त्यांचं सत्यनारायण हे ग्रुप तयार झालं. आपण सत्यनारायणाची पूजा करतो आपल्या घरामध्ये. खोटं बोललेलं पाप जर धुवून जावं असं वाटत असेल, आपल्याकडनं कुठेतरी एखाद्या महत्वाच्या प्रसंगी आपण खोटं बोललोय, ते घडलेलं पाप धुवायचं असेल तर सत्यनारायणाची पूजा घरामध्ये करावी. सत्यनारायण भगवान त्या असत्य वाणीचा जो दोष आपल्याला लागलेला आहे तो दोष नष्ट करण्याचं काम करतात. मग माणसाची किंमत प्रतिष्ठा वाढते. आपल्या घराची प्रतिष्ठा वाढावी असं जर वाटत असेल तर सत्यनारायणाची पूजा केली जाते घरामध्ये. पण ब्रह्मदेव खोटं बोलले आणि खोटं बोलण्याचा परिणाम ब्रह्मदेवाला शाप मिळाला. ब्रह्माजी, तुम्ही निर्माण केलेल्या या पृथ्वीमध्ये तुमचंच मंदिर नसेल. ब्रह्मदेव हात जोडतात, पाया पडतात, विनवणी करतात, भोलेनाथ माफ करा मला. मीच निर्माण केलेल्या या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये माझंच जर मंदिर नसेल तर मग एवढं मी कष्ट घेऊन एवढी निर्मिती करून उपयोग काय? जी माणसं खोटं बोलतात त्यांना समाजात काय, घरात सुद्धा किंमत नसते बा. ब्रह्मदेवाची काय अवस्था झाली? बाहेर जाऊ द्या, पण त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्येच त्यांना महत्व नाही. कुणाच्या देवघरामध्ये आहेत का ब्रह्मदेव पूजेला? म्हणून याच्यातून आपण शिकायचंय. आपण फक्त म्हणायचं नाही ब्रह्मदेव खोटं बोलले मग त्यांना काहीच महत्व राहिलं नाही. आपणही जर ब्रह्मदेवासारखं खोटं बोलत राहिलो तर आपल्यालाही काही महत्व राहणार नाही. हा बोध आपल्याला घ्यायचा आहे. समाजामध्ये कोणीतरी चार चांगल्या लोकांनी आपलं कौतुक करावं असं वाटत असेल तर सत्य हे वाणीचं भूषण आहे. सत्यम कंठस्य भूषणम सत्य. तर त्या सत्याला कंठामध्ये धारण करा, याचा अर्थ वाणीनं सत्य बोलण्याचा प्रयत्न करावा. ब्रह्मदेव हाथ जोड़ता, भगवान हमें माफ करो, बहुत बड़ी गलती हुई हमारे हाथों से. बहुत गिड़गिड़ाए ब्रह्मा जी, विनती करने लगे भगवान से, सदाशिव हमें माफ करो. तो भगवंतानं सांगितलं, ब्रह्माजी सृष्टी निर्मिती अंत, तुमच्या हातातलं फूल जिथे पडेल ना तिथे तुमचं विश्वातलं एकमेव मंदिर असेल. आणि ते विश्वातलं एकमेव मंदिर राजस्थानमध्ये अजमेरच्या बाजूला जे पुष्कर नावाचं तीर्थ आहे, पुष्कर तीर्थ, तिथे ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आहे.
आणि मग ब्रह्माजी विनवणी करतायत. बाकी त्या केतकी पुष्पालाही शाप दिला, पण त्यानं माफी मागितली, त्याला अत्तराच्या रूपानं स्वीकारलं. गायीनं पण चूक केली, तिलाही शाप मिळाला, तुझी सामोरून नाही पाठीमागनं पूजा करतील. गायी विनंती करते, भगवान मला माफ करा, काहीतरी मला वरदान द्या. म्हणे गोमातेच्या दुधानं जे मला अभिषेक करतील तर त्या लोकांच्या वंशवृद्धीमध्ये मी आशीर्वाद देईल. असे आशीर्वाद प्राप्त झाले. आणि गायीला हे सुद्धा एक वरदान आहे, गायीला जर आपण रोज भाकरी खाऊ घातली, गायीचा नैवेद्य दिला, तर त्यातून आपला पितृदोष कमी होतो. सगळ्यांनी कान देऊन ऐका. 3 दोष फार भयानक आहेत, त्यातला पितृदोष फार कठीण आहे. पितृदोष असा आहे, अकाली घरातली माणसं मरत असतील, मृत्यूला प्राप्त होत असतील 40च्या दरम्यान, तर ते पितृदोषाचं लक्षण आहे. पती पत्नी दोघांमध्ये काहीच दोष नाही, संतान जन्माला येत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, तर पितृदोषाचं लक्षण आहे. आठवडाभर जेवणाच्या ताटामध्ये डोक्याचे केस निघत असतील, त्याला पितृदोष म्हणतात. झोपल्यानंतर गेलेली माणसं, मृत्यूला प्राप्त झालेली माणसं स्वप्नात येत असतील, तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. गाव शब्द मोडत नाही, पण आपलीच माणसं आपला ऐकत नाहीत, हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. सगळ्या गावाला ज्ञान सांगतायत, पण घरात असली भांडणं खेळतायत, हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. हा पितृदोष फार भयान आहे, दिसतोय तेवढा सोपा नाही. घरामध्ये अन्नधान्याचे पोते जेवढे भरलेले आहेत, तेवढे जर औषध गोळ्याचे पोते भरलेले असतील ना, तर समजावं ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. मग या पितृदोषातून निवृत्त होण्यासाठी शिव महापुराणमध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातला एक मार्ग म्हणजे रोज आपल्या घरामध्ये जी भाजी पोळी तयार होते, त्या पोळीला किंवा चपाती असेल, भाकरी असेल, भाकरीवरती चपातीवरती एक छोटासा गुळाचा खडा ठेवावा, गुळाचा खडा ठेवावा आणि गायीला नैवेद्य म्हणून तो द्यावा. हे सातत्यानं करत राहा, तुमच्या जीवनातला पितृदोष संपेल, देवतांचे आशीर्वाद मिळतील, जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या संपून जातील, जीवन सोयीस्कर होईल. असंही आपली जुनी लोक पहा, आपले जे पूर्वज होते, आपले पूर्वज बिचाऱ्यांना कारण सांगता येत नव्हती, पण शास्त्र चांगलं सांभाळत होते. आपले पूर्वज शास्त्र चांगलं सांभाळायचे. घरामध्ये पूर्वी पहिली जी भाकरी होत होती, ती गायीचीच भाकरी व्हायची. माझ्या जुन्या माता माऊल्या छोटीशी भाकरी बनवायच्या, पहिली भाकरी. आताच्या पोरींना कारण माहिती नाही, त्या म्हणतात आमच्या सासूबाईला काही कळतच नाही, कशाला वेळ घालवायचा, भाकरी छोटी करायची मोठी करायची, एकदम मोठी भाकरी करायची आणि जेवायला सुरुवात करायची. ही गोष्ट चुकीची आहे. शास्त्रानुसार आपल्या जुन्या पूर्वजांनी ज्या काही आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत, की पहिली भाकरी ही गायीची असते, ती छोटी बनवतात. एका गायीला नैवेद्य दिल्यानंतर 33 कोटी देवांना नैवेद्य दिल्याचं पुण्य मिळतं आपल्याला. का? गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. म्हणून गायीला नैवेद्य दिल्यानंतर पितरांचा आपल्याला लागलेला दोष नष्ट होतो. म्हणून पहिली भाकरी कुणाला द्यावी? गायीला द्यावी. पण ती आपण गायीची भाकरी गायीला देत नाही. गायीची भाकरी म्हणजे पहिली भाकरी तुम्ही छोटी बनवा किंवा मोठी बनवा, ती गायीचीच असते. गायीची भाकरी आपण गायीला देत नाही. गायीची भाकरी आपण आपल्या मालकाला खाऊ घालतो. ज्याचं खाद्य त्यानंच खावं. गायीची भाकरी खाऊन 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 परिणाम असा झाला, आमचे दादा बाबा काका जे नंदी महाराजांसारखी मान हलवतात, त्याला तुम्ही सगळ्याजणी जबाबदार आहात. उगी स्टँडवरून
मारून चक्कर मारून येतात आणि बसतात घरामध्ये. मग तुम्ही म्हणतात काय झालं, गावात चक्कर मारून आले, नंदीसारखी मान हलवता बसलात घरामध्ये. तो दोष त्यांचा नाही, तर गाईची भाकरी गाईला द्यावी. ज्याचं खाद्य, ज्याचा प्रसाद त्यानं खावा. आणि तुम्ही दादा बाबा काका विचार करत नाही जास्त, शुगर खवळली का अन भाकरी पहिली भाकरी आहे का दुसरी भाकरी आहे, तुम्ही विचार करत नाही जास्त. तर पहिली भाकरी गाईची आहे, गाईला नैवेद्य दाखवा. विषय निघाला म्हणून सांगते. गृहस्थ जीवनाची काही सूत्र आहेत. संसार सुखाचा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टींचं पथ्य पाळा. सायंकाळच्या वेळेला, संध्याकाळ त्या वेळेला हातात झाडू घेऊन घर झाडायचं नाही. एक तर 4 वाजता झाडा किंवा मग 7च्या नंतर झाडा, पण सायंकाळच्या वेळेला 6-6:30च्या दरम्यान हातात झाडू घेऊन घर झाडायचं नाही. का? तो सायंकाळचा वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते. लक्ष्मी यायला ना आपण झाडून तिला घरातून बाहेर पाठवून द्यायला जर एक झालं तर ती आपल्या घरात लक्ष्मी टिकल कशी? आणि हातातला झाडू हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करतो का नाही आपण, तर ते सुद्धा लक्ष्मीचं रूप आहे. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना आपल्या घरातला झाडू लगेच दिसल अशा हिशोबात झाडू कधी ठेवायचा नाही. झाडू नेहमी दडून लपवून ठेवायचा. जुन्या मातावर्ग सांगत होते का नाही, आता शिकलेल्या सुना त्यांना वाटतंय आम्हाला जे कळतं ते कोणालाच कळत नाही. झाडू दडवून ठेवावा. सायंकाळच्या वेळेला झाडू नये. सायंकाळच्या वेळेला तुळशीला दिवा लावून, देवघरात दिवा लावून स्वयंपाक करताना हरिपाठ म्हणावा. हरिपाठ नसेल तर मोबाईलवर लावून हरिपाठ म्हणा. मोबाईल नसेल तर रामकृष्ण हरी म्हणत म्हणत तुम्ही स्वयंपाक करा. स्वयंपाक करताना सायंकाळच्या वेळेला भगवंताचं भजन तुम्ही केलं किंवा हरिपाठ करत बसलात तर त्या काळामध्ये लक्ष्मी येते आणि लक्ष्मीला वाटतंय माझ्या मालकाचं, माझ्या पतीचं, माझ्या नारायणाचं भजन या घरामध्ये आहे, मी इथंच मुक्कामाला राहते. लक्ष्मी घरामध्ये टिकून ठेवायची असेल तर हे शास्त्र तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. म्हणून आपला वारकरी संप्रदाय फार सुंदर आहे. या संप्रदायानं शेतकरी माणसाला, साध्या सरळ माणसाला पहाटेचा काकडा, सायंकाळचा हरिपाठ ही संध्या आपल्याला सांगितलेली, ती माणसानं केली पाहिजे. नाही जमत जास्तीचं काही रामकृष्ण हरी, नाही जमत शिवहर, काही नाही जमत ओम नमः शिवाय, एक आवडीचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम. जे जमतंय ते करा, पण करत राहा. तुमची जिथे श्रद्धा आहे ते करा. सायंकाळच्या वेळेला झाडू झाडून घ्यायचं नाही. झाडू दिसेल अशा हिशोबात ठेवायचा नाही आणि ओल्या जागेमध्ये कधी झाडू फिरवायचा नाही. कपड्यानं पुसून घ्या, ती ओली जागा सुकवा, नंतर त्याच्यामध्ये झाडू घाला. ओल्यामध्ये कधी झाडू फिरवायचा नाही. आणखी गोष्ट सांगते तुम्हाला, घरात लक्ष्मी टिकावी, धनधान्य आरोग्य घर सुंदर बहरावं, घराला गावात किंमत प्रतिष्ठा मान प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर माझ्या ताईंनो, रात्रीच्या जेवणाचे स्वयंपाकाचे भांडे रात्रीच घासून काढा. रात्रीच्या स्वयंपाकाचे जेवणाचे भांडे रात्री स्वच्छ करून ठेवाल तर घरात रोगराई पसरणार नाही. रोगराई आली नाही तर आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहील तर मन प्रसन्न होईल. मन प्रसन्न झालं तर माणसं जास्त काम करतील, लक्ष्मी घरात येईल आणि आलेलं धन हे टिकून राहील. म्हणून रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे रात्री स्वच्छ करायचे. भले ते तुम्ही करा किंवा कुणाकडनं करून घ्या. माझ्या तळेगाव मधल्या मावशा तशा नाहीत बरं, माझ्या ताई तशा नाही. आणि मी बोललेलं तुम्हाला खूप लवकर कळतंय. घरात लक्ष्मी टिकावी याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं. गाईला वरदान दिलं गोमातेला. आणि पहा, पक्ष पंधरवड्यामध्ये पितरांचा असतो ना पक्ष पंधरवडा, भाद्रपदाचा उत्तरकाल, तर त्या काळामध्ये रोज गाईला 1 चपाती आणि गुडाचा खडा गाईला द्या. त्यानं आपले काही पूर्वज असतात, आपल्याला माहिती पण नाही, त्यांचा आत्मा जर अतृप्त असेल तर त्याच्यातून ते तृप्त होतात.
आणि त्यांचा दोष आपल्याला लागत नाही. ह्या गोष्टी तुम्ही प्रयोग करून पहा. आपण ग्रामीण भागात राहतो, गायी उपलब्ध होणं आपल्याला अवघड नाही. आपण काही मुंबई पुण्याला राहत नाही, तिथे माणसाच्याच राहायच्या अडचणी आहे, तिथे गायी कसं सांभाळणार. पण आपण ग्रामीण भागात असल्याचा हा फायदा आहे आपल्याला. गायीला प्रयत्न करून, खूप मोठी नाही छोटी भाकरी बनवा, तिच्या नावची बाजूला काढून ठेवा. शक्य नाही झालं तुम्हाला गायीला भाकरी देणं, गोशाळेला चारा देण्याचं काम करा. वर्षभरातून एकदमच जाऊन तुम्हाला गोशाळेला काही चारा देता येईल का त्याच्यासाठी प्रयत्न करा. शेवटची भाकरी कुत्र्यासाठी ठेवा. आपल्या धर्मामध्ये कुत्र्याला सुद्धा कुरभर भाकरी खाऊ घालण्याची प्रथा आहे आपल्याकडे. पितरांचा काही दोष असेल आपल्याला तर भात आणि दही, भातावर दही घालावं आणि आपल्या घराचं जे टेरेस असेल, काही पत्रे असतील, स्लॅब असेल त्याच्यावर नेऊन ठेवायचं. त्यानं सुद्धा त्या दही आणि भाताच्या प्रसादाला कावळ्यानं जर खाल्लं तर त्यातून सुद्धा पितृदोष आपला कमी होतो. तर असं हे एक शास्त्र आहे, ते थोडंसं आपण सांभाळलं पाहिजे. गाईला सांगितलं, गोमाता तुझ्या दुधाचा अभिषेक जे मला करतील, तुझ्या दुधाला मान्यता असेल त्या माणसाला भरपूर आशीर्वाद प्राप्त होईल. मग विष्णूजी म्हणतात, देवा माझं स्वीकारा. विष्णू भगवंताला सांगितलं, भगवान तुमच्या शरीरापासून निर्माण झालेलं जल हे जगाचं जीवन असेल आणि हे जल मला अतिशय प्रिय असेल. जो मला तांब्याभर पाणी अर्पण करेल मी त्याच्यावर भरभरून कृपा करेन. आणि अखंड शंकराच्या डोक्यावरती जलधारा असते, वरती गंगाहळी असते, त्याच्यातून पाणी टिप 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 सारखं टिपकत राहतं. ब्रह्माजी म्हणतात, देवा माझं काहीतरी स्वीकारा. ब्रह्माजीनं 2 वनस्पती निर्माण केली, एक लाल चंदन, एक पांढरं चंदन. सदाशिव बोलले, ब्रह्माजी मी लाल चंदन स्वीकारतो. म्हणून लाल चंदन हा एक प्रकार आहे. सदाशिवानं लाल चंदनाचा स्वीकार केला आणि पांढरं चंदन श्री विठ्ठलाला, श्री विष्णूला दिले. लाल चंदन स्वीकारलं. तिघांची इच्छा झाली. दोघे जण प्रार्थना करतात, भोलेनाथ आपल्या तिघांच्या तेजापासून एखादी वनस्पती आपण निर्माण करू. मग तिघांचं तेज एकत्रित आलं आणि त्यातून 3 पानाचं बेलपत्र, त्याचा वृक्ष तयार झाला. आता बऱ्याच ग्रंथामध्ये अशी पण कथा आहे की बेलपत्र हे माता पार्वतीच्या डोळ्यातल्या आसवांपासून निर्माण झालं, अशी सुद्धा कथा आहे. आणि काही ग्रंथामध्ये की ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या तेजाच्या एकत्रीकरणापासून हे 3 दलाचं बेलपत्र निर्माण झालं. असंही बेलपत्राचं महत्व आहे का? त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्र शिवार्पणम. त्रिदलम 3 पानाचं, त्रिगुणाकारम 3 गुण असलेलं सत्वरजतम, त्रिदेवम 3 देवांचं प्रतीक असलेलं त्रिदेवम ब्रह्म विष्णू महेश, त्रिजन्म पाप संहारम 3 जन्माचं पाप नाश करणारं, 3 जन्म पाप घालवणारं असं बिल्वपत्र शिवार्पणम. त्या बेलपत्राला जर आपण भगवान शंकराला अर्पण केलं तर 3 जन्माचं पाप घालवतं, 3 देवतांची पूजा घडते, असं महत्व या बेलपत्राचं आहे. तर हे बेलपत्र ब्रह्म विष्णू महेश या 3 देवांच्या तेजातून निर्माण झालं. ब्रह्म विष्णू महेश म्हणतात देवा. आणि एक वैशिष्ट्य, एक विशेष गोष्ट सांगते. आपला जो कार्यक्रम आहे ना, हा जो भव्य मार्गशीर्षातला हा कथा महोत्सव आहे, या वर्षात शिव महापुराण कथा तुम्हाला ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. हे वर्ष खरंच अविस्मरणीय, सगळ्यांच्या भाग्याचं पुण्याईचं आहे. दत्त महाराजांची उपासना या महिन्यात असते. सौभाग्यवती स्त्रिया मार्गशीर्षातले गुरुवार करतात. अतिशय पवित्र महिना आहे. चंपा षष्ठी मार्गशीर्षामध्ये सुद्धा घटस्थापना असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी घटस्थापना असते
तर त्याला वासंती त्याला शाकंभरी नवरात्र म्हणतात. असं महत्व आहे या महिन्याचं. आणि या वर्षी आलेला एक खूप मोठा योग आहे. येणाऱ्या 16 डिसेंबरला मध्यरात्रीनंतर आणि 17 डिसेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत एक असा एक वैशिष्ट्यपूर्ण तो काळ आहे. त्या दिवशी तुम्ही मध, दूध, दही, तूप, मोहरीचं तेल, अत्तर, पाणी, बेलपत्र, गंध, चंदन, अक्षदा या सगळ्या पूजेच्या सामुग्री असतात ना, फुलं, फळं वगैरे, यानं महादेवाला अभिषेक करा, पूजा अर्चन करून घ्या. तुम्हाला 100 शिवरात्रीचं पुण्यफल प्राप्त होईल. 100 शिवरात्र केल्याचं पुण्यफल. कोणती तारीख आहे ती? 16 तारखेची रात्रीच्या नंतर आणि 17च्या दुपारपर्यंत. 16च्या सायंकाळ पासून जरी तुम्ही पूजा केली तरी चालेल. खूप मोठा योग आलेला आहे. आणि त्या नक्षत्राला, त्या तिथीचं, त्या नक्षत्राचं महत्व काय आहे? जी अग्निस्तंभाची कथा मी काल सांगितली ना तुम्हाला, ब्रह्मा आणि विष्णू दोघांमधला वाद संपवण्यासाठी सदाशिवानामध्ये अग्निस्तंभ निर्माण केला. तर तो अग्निस्तंभ निर्माण झाला तो याच मुहूर्तावरती आता जो येणार आहे. अनादि अनंत हजारो करोडो वर्षापूर्वी या सृष्टी निर्मितीच्या अगोदरचा जो प्रसंग आहे, तर याच पर्व काळावरती, तो पर्व काळ 100 शिवरात्रीचं पुण्य आपल्याला त्या दिवशी घडेल. एरवी जरी महादेवाच्या मंदिरात तांब्याभर पाणी घेऊन नाही गेलात तर त्या दिवशी शंकराची पूजा करायला विसरू नका. दिवस चुकवू नका तो. आणि तुम्हाला चांगलं लक्षात राहावं म्हणजे आपल्या सप्ताहाचा काल्याचा दिवस, काल्याच्या दिवशी रात्री, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत खूप मोठा योग आलेला आहे. 16 तारखेला काला येतोय ना आपला, बरोबर ना? मग आता मला सांगा, भगवान दत्तात्रयानं, भगवान भोलेनाथानं किती मोठं गिफ्ट द्यावं आपल्याला? याच्यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतंच नाही. तर तो खूप मोठा योग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. त्या दिवशी सगळी पुण्यकर्म करा, तुम्हाला जेवढी शक्य असतील तेवढी. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्मा आणि विष्णू सदाशिवाला म्हणतात, भोलेनाथ सध्या तुम्ही खूप रागात आहात. तुमचं असं सुंदर रूप बनवा की ते रूप पाहिल्यानंतर आमचं मन मोहून जाईल. मग या दोघांच्या शब्दाला मान देत सदाशिवानं पंचमुखी महादेवाचं रूप धारण केलं. आणि त्या पंचमुखाचं वर्णन, कौतुक हे दोन्ही देव करतात. ते म्हणतात, माझ्या शंभूचे रूप सुंदर, 5 मुखाचा
पंचमुखी हे फार सुंदर रूप आहे. ब्रह्मा आणि विष्णू त्या सुंदर रूपाचं वर्णन करतात. भगवान भोलेनाथ हा भोळा देव आहे, लवकर त्वरित शांत झाला. या देवानं आपल्या 5 मुखातून 5 वनस्पती निर्माण केल्या. महादेवाच्या मुखातून भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास आणि रूट. त्याला कुठे रुई म्हणतात, कुठे त्याला रूट म्हणतात. तर असं निर्माण झालं. तुमच्याकडे रुई म्हणतात का रूट म्हणतात? रुचिक, रुचिक म्हणतात. बर, ते नाही का त्याच्यातून ते पांढरं निघतं, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? हा, काय काय ते फुलासारखं निघत नाही का? हा, पण पांढरं निघतं ना मधून, ते मोकळं झाल्यानंतर. ठीक आहे, जास्त वाढत चाललंय बरं का. त्याचं हवेमध्ये फुंकलं का ते उडून जातं का? कापूस म्हणता इकडे. ठीक आहे, मी समजून घेते. ठीक आहे. मग ती जी रुई आहे ना, रुई, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा घास आणि भांग, या 5 वस्तू महादेवाच्या मुखातून बाहेर आल्या. आणि लक्षात घ्या, प्रत्येक वस्तू गुणकारी आहे. शमीपत्र भगवान शंकराला अर्पण केलं की महादेवाला आनंद होतो. रुई जे असतात, रुईची फुलं हनुमंतरायाला सुद्धा घालतात, त्याचा माळ घालतात, त्याच्या पानांचा हार करून बनवतात. 11-21 पानांचा हार तोरण केल्यासारखं हनुमानजीला अर्पण करतात. दुर्वा घास सुद्धा शंकराला वाहिल्यानंतर आरोग्य चांगलं. आणि रुईचा एक उपाय सांगते. ज्यांना संततीचा प्रश्न आहे, श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज यांनी सांगितलेले उपाय हजारो लोक करतात आणि बऱ्यापैकी लोकांच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा, त्या उपायाचा चांगला अनुभव पण आलेला आहे. संतान प्राप्तीसाठी जी लोक दुःखी असतात, संतान घरात जन्माला येत नाही, तर शिव महापुराणमध्ये श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज यांनी सांगितलेला उपाय की स्त्रियांनी रजस्वला धर्माचा जो 7वा दिवस आहे, त्या दिवशी पांढऱ्या फुलाची जी रुई आहे, तर पती पत्नी दोघांनी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावं. अगोदर शंकराचं पूजन करावं. गाय, दही, दूध तुम्हाला जे असेल अभिषेकासाठी, दया दुधानं पाण्यानं महादेवाला स्नान घालून बेलपत्र, फुलं, गंध, अक्षता, धूप, दीप अर्पण करून नमस्कार करून महादेवाचं तोंड पाहत, महादेवाच्या नामाचं स्मरण करत दोघांनी त्या मंदिरातून निघावं आणि जिथे रुईचं झाड आहे त्या रुईच्या झाडापर्यंत जावं. रुईच्या झाडापर्यंत तुम्ही गेलात तर तिथे रुईच्या झाडाची जी खालची मुळी आहे, पती पत्नी दोघांनी त्याची मुळी काढून आणावी. ती मुळी काढत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करावा. इतर काहीही बोलू नये. चित्तामध्ये भगवान शंकर, ओठामध्ये त्यांचं नाम, नजरेमध्ये भगवान भोलेनाथाचं स्वरूप, आणि मग तुम्ही ती मुळी घ्यावी. मुळी घेतल्यानंतर पुन्हा दोघांनी शिवमंदिरामध्ये यावं आणि शिवमंदिरामध्ये आल्यानंतर पुन्हा भगवान शंकराचं पूजा अर्चन करावं, नमस्कार करावा. नमस्कार करून ती जी मुळी आहे तर ती मुळी 21 वेळा तुंबरुकेश्वर महादेवाचं नाव घ्यावं. तुंबरुकेश्वर महादेवाचं नामस्मरण करत 21 वेळा शिवलिंगावरनं ती मुळी अशी फिरवावी आणि त्या मुळीला लाल धाग्यामध्ये, लाल वस्त्र लाल धाग्यामध्ये बांधून स्त्रियांनी किंवा ज्या स्त्रीला संतान प्राप्ती हवी आहे त्या माझ्या मातृशक्तीनं ती मुळी कमरेला बांधावी. 21 वेळा फिरवायचं, शंकराचं नाव घ्यायचं, तुंबकेश्वर महादेवाचं स्मरण करायचं, लाल कपड्यामध्ये लाल धाग्यामध्ये महादेवाला नमस्कार करत ती मुळी माझ्या मातृशक्तीनं कमरेला बांधावी.
आणि मग भगवान भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादानं ज्यांच्या जीवनामध्ये संतती संदर्भात दुःख आहे की संतान नाहीयेत घरामध्ये जन्माला, तर माझा भगवान भोलेनाथ तुमचा भाव पाहून, तुमची सेवा पाहून, तुमच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला फळ देईल, तुमच्या घरामध्ये संतान जन्माला येईल. हे महिमा भगवान भोलेनाथाच्या. भगवान भोलेनाथाला प्रार्थना करावी, देवा सगळ्या जगात तुला गाराणा करतो, आमचं पण ऐक, माझी झोळी भरून दे. संतान प्राप्तीसाठी हा उपाय सांगितलेला आहे आणि हा उपाय ज्या ज्या लोकांनी भक्तिभावानं केला, श्रद्धेनं, त्या त्या लोकांना फळ मिळालं. अशा काही महिला भेटतात, म्हणे दीदी आम्ही हा उपाय केला पण आम्हाला गुणच नाही आला. म्हटलं तुमच्याकडनं काही कमी राहिलं असेल. हो म्हणे मी गेले पण मालकच नाही आले. म्हटलं मग काही उपयोग आहे का? नाही म्हणे दोघं पण गेलो पण त्यांचा विश्वासच नाही. विश्वास तर महत्वाचा आहे. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. विश्वासानं श्रद्धेनं ज्या काही गोष्टी आपण करायला जाऊ ना, तर एका श्रद्धेनं भक्तीनं भावानं दगडातून सुद्धा देव साकारतो. देव दगडातूनही प्रगट होईल, पण ती श्रद्धा, तो भाव आणि तो विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये असणं फार गरजेचं आहे. तर रुईच्या झाडाचं हे महत्व माझ्या महादेवाच्या तोंडातून या 5 वनस्पती बाहेर आल्या. आता लक्षात घ्या, महादेवाला भांग अर्पण केला जातो. बरीच लोक याचा दुरुपयोग करतात. म्हणे महादेव सुद्धा भांग घेतात, मग आपण भांग घेतला तर कुठे काय फरक पडला? महादेवानं मग विष पण घेतलेलं, ते पण घेऊन दाखवा मग तुम्ही. ते जमल का आपल्याला? म्हणून देवादिकांची कधी आपण बरोबरी करायला जायचं नाही. महादेवानं जगाच्या कल्याणासाठी विष घेतलं. जगात ठेवलं असतं तर जग विध्वंस झालं असतं. देवानं ते स्वतः जवळ ठेवलं. भांग हे सुद्धा विषच आहे, पण भगवान भोलेनाथानं सांगितलं ते माझ्याजवळ सोडा, तुम्ही घेऊ नका त्याला, ते माझ्याजवळ सोडा. महादेवाजवळ ते ठेवायचंय, आपण नाही त्याचं सेवन करायचं. तर महादेवाच्या 5 मुखातून 5 वनस्पती बाहेर आल्या आणि मग ब्रह्माजी आणि विष्णू भगवान या दोघांनी भगवान श्री शंकरा भगवंताला प्रार्थना केली, देवा तुम्ही असं एक सुंदर स्वरूप धारण करा, आमच्या सहित हजारो लोक भाविक भक्तगण तुमची पूजा करू शकतील, त्या नित्य रूपाची नित्य पूजा करतील. मग भगवान भोलेनाथानं शिवलिंग स्वरूप निर्माण केलं आणि त्या शिवलिंगाची ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांनी पूजा केली. पाणी घातलं, बेलपत्र अर्पण केलं, भांग, धोत्रा, दुर्वाघा, शमीपत्र, रुई, भस्म लावलं, लाल चंदन लावलं, अक्षता वाहिली, सुंदर पूजा केली दोघांनी. आणि विश्वातली पहिली पूजा महादेवाची जर कोणी केली असेल ते ब्रह्माजी आणि श्री विष्णू या दोघांनी केली. पहिलं शिवलिंग कुठे प्रगट झालं तर काशीमध्ये जे विश्वनाथ आहेत, या विश्वाचे नाथ म्हणून ते विश्वनाथ. पहिला अग्नि स्वरूपामध्ये जो अग्निस्तंभ प्राप्त झालेला होता त्याचंच रूप विश्वनाथ भगवान, तेच शिवलिंग. आता पहा, या दोघांनी पूजा केली, पण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा करण्याचं शास्त्रशुद्ध विधान सर्वांना सांगते, ते लक्षपूर्वक ऐका. भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आपल्याला आता पूजा करायला जायचं आहे. तर पूजेसाठी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते लाल चंदन, भस्म, दिवा, गाईचा गोलवातीचा दिवा, अक्षदा, कुंकुम, दुर्वा घास, रुई, क्षमीपत्र, धोत्रा. भोलेनाथासाठी तुम्हाला वाटलं की धोत्र्याचं फूल वाहायचंय, धोत्र्याचं फळ वाहायचंय, तुमच्या इच्छानुसार ते सर्व. महादेवाच्या पूजेसाठी फुलं आणि प्रसादाची व्यवस्था, तांब्याभर पाणी, पंचामृत, याच्यापैकी तुम्हाला ज्या सामग्री उपलब्ध होतात सहज. आता मी एवढं सांगितलं म्हणजे एवढं सगळं पूजेसाठी असावंच असं नाही.
कुणाला उपलब्ध होईल, कुणाला उपलब्ध होणार नाही, अशा काही समस्या असतात. पण तुम्हाला खरं सांगते, तुम्हाला हा देव तांब्याभर पाण्यानेही प्रसन्न होणार आहे. असं काही अट्टहास या देवाच्या पूजा उपचारामध्ये लागत नाही. जातं ते पहा, दूध, दही, तूप, मध आणि पिठी साखर या 5 वस्तूंचा समावेश असतो. हे एकत्र आल्यानंतर त्याला पंच अमृत म्हणतात. दूध, दही, तूप, मध आणि पिठी साखर. महादेवाला जर तुम्ही दूध अर्पण केलं तर घरामध्ये संतान वृद्धी होते, वंश वृद्धी होते. जुने लोक आशीर्वाद द्यायची, दूधो नहा पूतो फलो. वंश वाढू दे तुमचा, कल्याण होऊ दे तुमचं, संसाराची वेल वरती जाऊ दे. याचा अर्थ महादेवाला दुधाचा अभिषेक केला तर वंश वृद्धी होते. ऐका, महादेवाला जर दह्यानं अभिषेक केला तर परिवारामध्ये प्रेम निर्माण होतं. कुणीच एकमेकाकडे मारक्या म्हशीसारखं पाहणार नाही. घरात 4च माणसं असतात पण एकमेकाला अगदी अशी मारक्या म्हशीसारखी पाहतात, जणू काही जन्मोजन्मीची दुश्मनी यांची. पती पत्नीकडे पाहतो तर मिशा अशा फुरफुर करतो, पत्नी पतीकडे पाहते तर तिच्या नाकफुड्या फुगलेल्या असतात. असं झालंय काय तुम्हाला? मुलाचं बापाचं जमत नाही, मुलीचं आईचं जमत नाही, पती पत्नीचं जमत नाही, भावा भावाचं जमत नाही, बहिणी बहिणीचं जमत नाही, जावे जावेचं जमत नाही, सासू सुनेचं जमत नाही. असं झालंय काय परिवाराला? मिळून सगळे 4च माणसं आहेत कुटुंबामध्ये आणि ती 4 भिंतीकडे पाहतायत. याचं मूळ कारण सांगते, परिवारातलं प्रेम कमी होण्याचं कारण असं आहे की आपण कुठेतरी आपल्या संस्कृतीला पाठ देतोय, आपल्या परंपरेला सांभाळत नाही. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाला अगदी सहजरित्या जे पाहिजे ते उपलब्ध होतंय, कुणाला कुणाची गरज पडत नाही. आणि माणसाचा परिवारामध्ये वेळ कमी आणि मोबाईल मध्ये वेळ जास्त चालल्या कारणानं परिवारातलं प्रेम कमी झालेलं आहे. माणूस आपल्या घरातल्या माणसाला वेळ देत नाही, मोबाईल मध्ये चॅटिंग करणं, मोबाईल मध्ये युट्यूब पाहणं, फेसबुक पाहणं, याच्यामध्ये वेळ चाललाय. नको त्याला कमेंट देणार आणि घरातल्या माणसाच्या भाजीचं सुद्धा कौतुक नाही करणार. भाजी चांगली झाली, चपाती चांगली झाली, पोरांना शाळेत मेरिट मध्ये आला, कुणी कुणाचं कौतुक करत नाही आणि नको त्याला कमेंट देत बसतात, वाह क्या बात आहे, खूप छान कार्यक्रम आहे, चांगला सोहळा झाला. अरे आपल्या घरात पण कधीतरी कमेंट द्यायला शिका. खरं सांगते तुम्हाला, मोबाईलचा किती प्रमाणात वापर असावा याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. चांगल्या कामासाठी मोबाईलचा उपयोग करा. चुकीचं पाहणं, कुठेतरी भांडण शिकणं, उगीच काहीतरी नको ते कार्यक्रम, नको ती कामं त्या मोबाईलच्या माध्यमातून करणं, हा मोबाईलचा दुरुपयोग करायचा नाही. आणि शक्यतो एक 16 ते 17 वर्षाच्या वयोगटातल्या आपल्या ज्या मुलं असतात ना, शक्यतो टाळा त्यांच्या हातात मोबाईल द्यायचं. आपल्या लेकरांचं जर भविष्य वाचवायचं असेल, तुम्हाला जड जाईल माझं बोलणं तुम्हाला, पण थोडंसं या गोष्टीला सांभाळा. दिवसभर जर तुम्ही समजा मोबाईल देता, संध्याकाळी मोबाईल तुमच्याकडे ठेवून घ्या त्यांचा. काही वेळ आपण विना मोबाईलचं तरी राहिलं पाहिजे. त्या मोबाईलमुळे माणसं बधीर झालेली आहेत, बधीर. एक बहादर मोबाईल खेळत 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 दुसऱ्याच्याच घरात घुसलं, जाऊन सोफ्यावर बसलं. बायको दुसऱ्याचीच आवाज देत आहे, पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे होती, ती पण बधीर पाणी घेऊन आली का? ती पण किचन मध्ये मोबाईलच खेळत होती. कुणाला पाणी दिलं त्याचं लक्ष नाही, कुणी पाणी दिलं याला लक्ष नाही, दोघं मोबाईल मध्ये व्यस्त. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती अवघड जाईल पहा. घराचा ओरिजिनल मालक आला, पण तेही बधीर मोबाईल खेळतच आलं. त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं, त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं दुसऱ्याच घर.
बदड बदड मार खाऊनच बाहेर. एवढा मोबाईल कठीण आहे काय सांगू तुम्हाला. बरं कमीजी गोपालजी, मोबाईल फार कठीण आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. परिवारातलं प्रेम कमी झालंय का माझ्या ताई दादांनो? परिवारामध्ये किंवा प्रेम तेव्हाच टिकून होतं. एक वाक्य माझं लक्षात घ्या. माझ्या बोलण्याचा अभ्यास करा बरं थोडासा, आणि वाक्य तुम्ही विचारच करायचा आणि कधी पण जीवनामध्ये या वाक्याला आजमावायचं. संवाद कमी झाला की प्रेम कमी होत आहे. संवाद, बोलणं कमी झालं की प्रेम कमी होतं. आपली मुलगी, आपला मुलगा, त्यांचं आणि आपलं बोलणं जर कमी होत असेल, प्रमाण कमी झालं असेल, तर समजा बाई कुठेतरी गुरफटले, कुठेतरी गुंतलेत का? संवाद कमी कमी होत चाललेला आहे. संवाद कमी होणं म्हणजे प्रेम कमी होण्यासारखं आहे. पण परिवारातलं प्रेम जर टिकून ठेवायचं असेल तर संवाद झाला पाहिजे. घरातल्या कर्त्या पुरुषाचं कर्तव्य आहे सायंकाळच्या वेळेला कामावरून आली, लेकरं शाळेतून आली, पत्नी घरामध्ये आहे, ती स्वयंपाक करून फ्री झाली, सगळ्यांनी एकत्र बसा. दिवसभरात काय केलं, चांगलं काय, चुकीचं काय, त्याची चर्चा चिंतन करा. चुकीच्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टींचा वाढ कसा होईल त्याचा प्रयत्न करा. याच्यातलं काहीच नाही जमलं तर सगळे मिळून किमान हरिपाठ करा. मग हरिपाठ केल्यानंतर माऊलींची जबाबदारी आहे तुमच्या परिवाराचं संघटन ठेवण्याची. त्या अर्ध्या तासाच्या काळात पोरगा दिवसभरात कुठे चुकलाय का त्याच्या नजरेतून कळतंय. मुलगी कुठे चुकली का ते जेव्हा आपलीच माणसं आपल्या नजरेला नजर नाही लावत ना, तेव्हा समजावं यांच्याकडनं काहीतरी झालंय म्हणून. हे शास्त्र आहे जीवन जगण्याचं. हा रोज संवाद झालाच पाहिजे. परिवारातला संवाद कमी होता कामा नये. संवाद कमी झाला की परिवाराचं प्रेम कमी होतं. मग हे प्रेम वाढल तुमचं कशानं? तर दह्याचा अभिषेक जेव्हा तुम्ही भगवान शंकराला कराल त्यावेळेला तुमच्या परिवारातलं प्रेम हे घट्ट होईल. भगवान भोलेनाथाला तुपानं अभिषेक जर केला तर तुपाच्या अभिषेकाचा परिणाम परिवाराला आरोग्याची प्राप्ती होते. दुधानं वंशवृद्धी होते. दह्यानं परिवाराचं प्रेम घट्ट राहतं. तुपाचा अभिषेक केला तर परिवाराला आरोग्य प्राप्त होतं. महादेवाला मधानं अभिषेक केला, शहद याने मधानं अभिषेक जर केला तर भगवान भोलेनाथ आपल्यावर ऐश्वर्य देतात, संपत्ती भरपूर मिळते आपल्याला. धन धान्यानं घर भरून जातं मधाच्या अभिषेकाने. आणि पिठी साखर जर महादेवाला अर्पण केली आपण तर आपल्या घरातली जी नटखट खोडकर मुलं असतात की जे आपलं ऐकत नाही, तर लेकराचा हट्टीलपणा कमी होतो आणि लेकर खोडकर, हट्टील, आगाऊ, वादग्रस्त लेकर शांत होतात. या 5 गोष्टी आहेत. मग या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आहे. मग या 5ही गोष्टी एकत्र केल्या आणि त्याचा महादेवाला अभिषेक केला तर भोलेनाथ किती प्रसन्न होते. या 5ही गोष्टी आपल्या प्रपंचाला ज्या गरजेच्या आहेत ते आपल्याला प्राप्त होते. आता मग तुम्ही हे सगळं घेऊन पंचामृत, बेलपत्र, फुलं, गंध, अक्षदा, पाणी हे सगळं घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा पूजेसाठी जाल तर जात असताना महादेवाच्या पूजेसाठी पाणी हे घरनं घेऊन जायचं. तर बऱ्याच लोकांना सवय असते मंदिरातलंच तांब्या, मंदिरातलंच पाणी तिथेच घातलं बकेट भर पाणी महादेवाला. तसं नाही. तर फुकटचं फुकटवारी जात असतं म्हणून आपल्या घरचं पाणी घेऊन जायचं. घरचं तांब्याभर, कळशीभर तुम्हाला काय पाणी घ्यावं असं वाटतं ते घेऊन जा. तांब्या सोबत ठेवा, कळशी भरलेली घ्या. कळशीभर नसेल घेऊन जायचं, तांब्याभर घेऊन जा. आणि तांब्याभर पाणी, पूजेची थाळी, गंध, अक्षत, धूप, दीप, नैवेद्य, प्रसाद हे सगळं घेऊन भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही याल तर पूजेला सुरुवात तुम्हाला करायची. पूजेला सुरुवात करत असताना शिव मंदिरामध्ये तुम्ही जायचंय.
पूजेची थाळी बाजूला ठेवून द्या, पाण्याची कळशी बाजूला ठेवून द्या. पहिले कालचे शिळे बेलपत्र, शिळी फुलं असतील, सगळ्यात एक नंबरला तुम्ही जर पूजेसाठी गेला असाल तर अगोदर मंदिर स्वच्छ करा. मंदिर स्वच्छ करणं, तिथला कचरा वगैरे बाजूला काढणं. मंदिर स्वच्छ झालं की मग तांब्याभर पाणी घ्या आणि तांब्याभर पाणी घेतल्यानंतर महादेवाची पूजा करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने पूजा करायची. पहा, मी एक गृहीत धरते. उत्तर दिशा इकडेच आहे ना. तुम्ही शिवमंदिरामध्ये गेलात, असं शिवलिंग आहे असं गृहीत धरा. तर तुम्हाला मंदिरात आल्यानंतर पूजेला इथे बसायचंय. इकडे पाठ असली पाहिजे दक्षिण दिशेला, उत्तरेकडे तुमचं तोंड असलं पाहिजे. असं शिवलिंग, या शिवलिंगाच्या इथे तुम्हाला बसायचंय, उत्तरेकडे तोंड करायचंय आणि पहिले पाणी तुम्हाला इथे घालायचंय. इथून जे पाणी खाली पडतं तर ही जे स्थान आहे हे भगवान गणेशाचं स्थान आहे. इथे अगोदर पाणी तुम्हाला घालायचं आहे गणपती बाप्पांना. नंतर तुम्हाला इकडनं पाणी घालायचं. ही कार्तिक स्वामींची जागा आहे. शिवपिंड असते त्याची लेफ्ट बाजू, आपला डावा हात. इथे कार्तिक स्वामींचं स्थान, 2 नंबरला इथे पाणी घालायचं. या दोन्हींच्या मध्ये शिवलिंगाच्या समोर, या दोन्हींच्या मध्ये भगवान शंकराची कन्या अशोक सुंदरी, तिचं स्थान आहे, तिला पाणी घाला. नंतर तुम्ही जी गोल कठडी आहे ही निर्गुण पार्वतीचं स्वरूप आहे, माता पार्वतीचं. मग या गोल कठडीला पाणी घाला आणि सगळ्या शेवटी शिवलिंगावरती तुम्ही जलधारा अर्पण करा. पहिले गणपती बाप्पा, इकडनं राईट, लेफ्टला कार्तिक स्वामी महाराज, दोन्हींच्या मध्ये अशोक सुंदरीचं स्थान, नंतर माता पार्वती आणि सगळ्यात शेवटी भगवान शंकराचं शिवलिंग. तर हे पाणी घालत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा. आणखी मंत्र आहेत. ओम कीर्तिमुखाय नमः, ओम कुबेराय नमः, ओम सर्पाय नमः, ओम कार्तिकेय नमः, ओम वीरभद्राय नमः. ही 5 मंत्र आहेत. पण ही मंत्र जरी लक्षात नाही राहिली तरी नो टेन्शन, टेन्शन घ्यायचं नाही. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत तुम्हाला पाणी घालायचं आहे. आता पाणी घालून झालं तुमचं शिवलिंगाला. गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, अशोक सुंदरी, निर्गुण पार्वती, शिवलिंग. महादेवाच्या डोक्यावर जर ती कळशी असेल जलधारावरती गंगाहळी, तर त्याच्यात काही पाणी टाका. उरलेलं पाणी थोडंसं नंदी महाराजांच्या उजव्या पायावरती घाला. वरती जाताना गणपती बाप्पांना पाणी घालून घ्यायचं. काही मंदिरांना गणपती बाप्पांची मूर्ती असते तर जातानाच घाला. आता पाणी घातल्यानंतर महादेवाला तुमच्याकडे जर भस्म असेल तर भस्म लावा, कुमकुम अर्पण करा किंवा लाल चंदन. लाल चंदन तुम्ही महादेवाला अर्पण करा. अक्षदा असतील तर अक्षदा अर्पण करा. अक्षदा, फुलं, त्याचबरोबर महादेवाच्या पूजेसाठी तुम्ही जी काही सामुग्री असेल आणली असेल, शमीपत्र, दुर्वा घास, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फूल अर्पण करा. धोत्र्याचं फळ जर तुम्ही हळदीमध्ये भिजवून, हळद लावली त्याला, हळदीमध्ये लावून धोत्र्याचं फळ महादेवाला अर्पण केलं शिवलिंगावरती, तर आपल्याला जर काही जटिल रोग असतील, आजार असतील, तर ते आजार कमी करण्याचं काम ती पूजा करते. तुमच्याकडे अभीर असेल, अभिरामध्ये भिजवून जर धोत्र्याचं फळ महादेवाला अर्पण केलं तर धन संपत्ती, व्यवसाय, उद्योग, त्याला जर काही अडचणी असल्या तर आपल्या बिझनेस मध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या बिझनेस मधल्या अडचणी सुद्धा नष्ट होतात. पण सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी सगळे उपाय करायचे. धोत्र्याच्या फळाला अभीर मध्ये भिजवून सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी प्रदोष काल, सायंकाळची वेळ, त्या वेळेमध्ये जर महादेवाला आपण तसं धोत्र्याचं फळ अर्पण केलं तर बिझनेस असेल, आपला व्यवसाय असेल, उद्योगात काही त्रुटी अडचण असेल तर ती नष्ट
शुक्लपक्षाच्या अष्टमीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला हळदीमध्ये धोत्र्याचं फळ भिजवून महादेवाला अर्पण केलं तर जटिल आरोग्यासंदर्भातल्या समस्या निवारण होतात. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. भगवान भोलेनाथाच्या सेवेमध्ये आपल्या संसारात असा एकही प्रश्न नाही की तो सुटणार नाही. म्हणून भोलेनाथाच्या उपासनेनं हे सगळे प्रश्न सुटतात. आता एक गोष्ट ऐका. पूजा झाली, तुम्ही बेलपत्र अर्पण केलं, बेलाचं पान वाहिलं. बेलाचं पान महादेवाला कसं वाहतात त्याचं सुद्धा शास्त्र आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पंचामृतांना अभिषेक केला. तुम्हाला पंचामृत तुमच्या सोबत जे आहे तर ह्या पंचामृत महादेवाला घातल्यानंतर पुन्हा तुम्ही शिवपिंड स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे. आणि नंतर मी सांगितलं गणेश, कार्तिक, अशोक सुंदरी, माता पार्वती, शिवलिंग, पुन्हा अशी पूजा करायची आहे. तुम्ही अगोदर पंचामृतांना अभिषेक, स्वच्छ पिंड धुवून काढणे आणि पुन्हा मग पाण्याच्या 5 जलधारा सांगितल्या ठिकाणी अर्पण करणे. पूजा वगैरे झाली, नैवेद्य ठेवला, आरती तुम्ही ओवाळली, नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर शिवलिंगाला तुम्ही जे आता प्रदक्षिणा घालणार आहात तर कधीच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायची नाही. का बरं? त्याच्या पाठीमागचं शास्त्र ऐका. एकदा महादेवाच्या मनात आलं आपल्या पोरांची आपण परीक्षा घ्यावी. देवादिकांची लेकरं असली म्हणून काय झाले? लेकरू कुणाचं असो त्याला जगण्याची शिस्त असली पाहिजे. लेकरं शिस्तीतली असतील, शिस्तबद्ध त्यांचं जीवन असेल तर आई वडिलांचा गौरव वाढत असतो. आणि मुलं जर संस्कारहीन असतील, त्यांना कुठली संस्कृती नसेल, थोरा मोठ्यांचा आदर करायचं कळत नसेल, भले ती श्रीमंताची लेकरं असू द्या, ते स्वतःचंही जीवन बर्बाद करतात आणि मायबापाचंही जीवन बर्बाद करतात. जर लेकरांना वळण आणि शिस्त नसेल तर मग ती गरिबाची किंवा श्रीमंताची ही महत्वाची नाही, त्यांना संस्कार किती मोलाचे आहेत ती गोष्ट महत्वाची आहे. म्हणून महादेव म्हणतात माझ्या पोरांना थोडंसं त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या विचाराचा विकास झालाय का, देवादेवांमध्ये त्यांना मानसन्मान प्राप्त व्हावा, त्या योग्यतेची, त्या पात्रतेची झालेली आहेत का नाही याचा विचार करावा, याच्यासाठी परीक्षा घेऊ. ऐका सगळ्यांनी. कार्तिक स्वामी आणि गणेशजी दोघांना बोलावलं भगवान भोलेनाथानं. गणेशा, कार्तिका, मला तुमची परीक्षा घ्यायची बेटा. जो परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल त्या माझ्या मुलाला सगळ्यात मोठं मानाचं स्थान प्राप्त होईल, त्याला सन्मान प्राप्त होईल. मुलं म्हणतात बाबा सांगा. महादेवाची मुलं महादेवाला म्हटली नाही बाबा आमची परीक्षा घ्यायचं काय कारण आहे म्हणून. ते म्हणतात बाबा परीक्षा घ्या. भोलेनाथ बोलले पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा करून येईल त्याला पहिलं मानाचं स्थान देवादिकांमध्ये प्राप्त होईल. पृथ्वीला 3 प्रदक्षिणा. कार्तिक स्वामी गणेशजी दोघे तयार झाले. महादेवाची आज्ञा घेऊन निघणार. आज्ञा घेतली. कार्तिक स्वामी मोरावर बसले 120च्या स्पीडने निघाले. पहिलं मानाचं स्थान कुणाला नकोय? आज मानापानासाठीच लोकांचे रुसवे फुगवे असतात. आमचं महिला मंडळ तर छोट्या छोट्या कारणावरून रुसतं. एखाद्याच्या लग्नात गेलात किंवा लग्न प्रसंगी किंवा मकर संक्रांतीच्या काळामध्ये कशासाठी रुसता तुम्ही? कुंकुवाचं बोट आणि चहाचा घोट. एवढ्या छोट्या कारणासाठी आपला रुसवा असतो. कुणाला मानपान नकोय? निघाले कार्तिक स्वामी महाराज. मोरावर बसून निघाले वेगानं. गणेशजी विचार करतायत आपल्या दादाची गाडी म्हणजे फॉर्च्युनर आहे आणि आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा आहे. दादांच्या गाडीला आपला रिक्षा ओव्हरटेक करू शकत नाही. आपण काही स्पर्धा जिंकणार नाही, आपल्याला काही मान प्राप्त होणार नाही. पण गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, फार विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत गणेशजी.
गणेशजीने विचार केला, पृथ्वी प्रदक्षिणेचं फल आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं फल एकच आहे. शिव पार्वती संवाद करत असताना त्या दोघांचं लक्षच नाही. ते दोघं संवाद करतात, शास्त्र चर्चा करताय आणि गणेशजी कैलासाला चक्कर मारतात. कैलासमध्ये फेरी घालतायत. शेवटच्या चक्करला महादेवाचं लक्ष गेलं. गणेशा, पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला सांगितलं, तुम्ही इथं काय करताय? बाबा थोडा वेळ थांबा, आलोच मी. 3 प्रदक्षिणा पूर्ण करून गणेशजी महादेवाकडे आले. सांगितलं, बाबा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य जर एकच असेल, इक्वल असेल, तर हा देवदेवतांच्या मधला पहिला मान मला द्या. म्हणे कसं काय बेटा? म्हणे दादा पृथ्वी प्रदक्षिणा करायला गेलेले आहेत आणि मी बुद्धीच्या, विद्येच्या, ज्ञानाच्या बळावर तुम्हाला प्रदक्षिणा घातलेली. आपलंच लेकरू आहे पण बापाला हातात शास्त्र घेण्याची वेळ आली. महादेवानं शास्त्र उलगाडलं. लक्षात आलं पृथ्वी प्रदक्षिणा आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. आणि महादेवानं सांगितलं, बेटा आजपासून तुला पहिलं मानाचं स्थान प्राप्त होईल. गणपती बाप्पांना मानाचं स्थान प्राप्त झालं आणि गणपती बाप्पांना तो सन्मान प्राप्त झाला. गळ्यात माळ घातली, सन्मानाची हार घातला, सत्कार केला. तेवढ्यात कार्तिक स्वामी आले. बाबा पृथ्वी प्रदक्षिणा झाली माझी पूर्ण. बेटा तो आत्ता आला पण गणेशानं तो मान पटकावला. बाबा गणेश तर माझ्या सोबत नव्हताच, कुठे मागे दूर दूर पर्यंत मला दिसला नाही. पहिल्या चक्करला नाही, दुसऱ्या चक्करला नाही, तिसऱ्या चक्करला नाही. मग गणेशला हे स्थान कसं प्राप्त झालं? बेटा गणेशानं इथे कैलासालाच प्रदक्षिणा घातली. पृथ्वी प्रदक्षिणा आणि माय बापाची प्रदक्षिणा दोन्हींचं पुण्य एक आहे हे लक्षात घेऊन गणेश पळाले नाही तिकडे पृथ्वी प्रदक्षिणेला, त्यांनी इथेच प्रदक्षिणा केली. कार्तिक स्वामी थोडेसे नाराज झाले. का? एवढे श्रम झाले होते पृथ्वी प्रदक्षिणेचे. थोडे नाराज झाले, थोडे रडतायत. माता पार्वतीने हे पाहिलं, विचारलं, स्वामी लेकरू का रडताय माझं? तुम्ही काही बोलले का कार्तिकला? नाही पार्वती, बुद्धीच्या बळावर गणेशानं मानाचं स्थान पटकावलं. कार्तिकला 3 चक्कर मारूनही ते मिळालं नाही. काय ठरलं होतं? म्हणे पृथ्वीला जो प्रदक्षिणा पूर्ण करेल 3, त्याला पहिलं मानाचं स्थान प्राप्त होईल. आणि मग कार्तिक स्वामी 3 प्रदक्षिणा घालायला गेले. गणेशानं मलाच प्रदक्षिणा केली इथे, म्हणून गणपतीला पहिलं स्थान प्राप्त झालं. स्वामी तुम्हाला चक्कर मारल्यानंतर हे स्थान जर गणेशाला द्यायचं होतं तर कार्तिकाला का बरं तुम्ही पळावलं? सांगायचं ना जाऊ नको बेटा म्हणून. लेकरांमध्ये अशी भेदबुद्धी चांगली नाही स्वामी. नाही का पार्वती, मी काही भेद वगैरे काही केला नाही. कार्तिकाला समजावून सांगितलं. कार्तिक म्हणता, ठीक आहे आई, माझ्या गणेशाला मान काय मिळाला किंवा मला मिळाला, मला त्याचं दुःख नाही. माता पार्वती म्हणतात, नाही कार्तिका, तू शांत हो, या गोष्टीचा मी उलगडा करते. भोलेनाथाला सांगितलं, महादेवा आज ठीक आहे की गणेशानं आपल्याला प्रदक्षिणा घातली, त्यानं मान मिळवला. एका लेकराच्या जीवनात आनंद आहे आणि एक लेकरू दुःखी आहे. एका आईला हे सहन होत नाही. म्हणून मी आज सांगते, महादेवाला, भोलेनाथ, तुम्हाला कुणी आजपासून पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. ही तुमची पहिली आणि शेवटची प्रदक्षिणा. महादेवाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. तेव्हापासून महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा करत नाही. पुण्य नाही, दोष लागेल आपल्याला. तर पूर्ण प्रदक्षिणा करू नये. भगवान गणेशजीलाही थोडस वाईट वाटतंय. बरं एवढ्यावर माता पार्वती शांत नाही थांबल्या. माता पार्वती म्हणतात, माझ्या कार्तिकलाही कुठेतरी मानाचं स्थान द्या पूजा पाठामध्ये. महादेवानं सांगितलं, पार्वती
विश्वातली कोणतीही पूजा असेल, अगोदर गणेशाची पूजा केली जाईल. कधी मूर्ती रूपात तर कधी सुपारीच्या रूपामध्ये गणेशाचं पूजन होईल. आणि पूजेच्या प्रसंगी फक्त सुपारी ठेवून पूजा नाही होणार, तर तिथे कळस स्थापन करावा लागेल. कलश स्थापना, सुपारी, खारीक वाटी सुपारी, त्याच्यातली सुपारी म्हणजे माझा गणेश असेल. आणि कळस बसवत असताना त्या कलशामध्ये जो नारळ असेल आंब्याच्या पानावरती, नागिणीच्या पानावरती, तो नारळ म्हणजे कार्तिक स्वामीचं स्वरूप असेल. म्हणून कोणतीही पूजा असेल, सुपारीचा गणपती आणि नारळाचा कार्तिक स्वामी, या दोन्ही स्वरूप पूजेमध्ये स्थापित झाल्याशिवाय कधीच कुठली पूजा पूर्ण होत नाही. आपल्याकडेही पहा, इथे कलश स्थापनेमध्ये नारियल आहे, सुपारीचे गणपती भगवान आहेत. तर अशा पद्धतीनं त्यांना पूजेचं स्थान प्राप्त झालं. आता महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा का करत नाही, तो कथाभाग तुमच्यासमोर मांडला. आता आणखी एक प्रश्न आहे. महादेवाची पूजा करत असताना आपलं तोंड उत्तरेकडे असतं, दक्षिणेकडे पाठ असते, किंवा दक्षिण दिशेलाच बसावं हा मान त्या दक्षिण दिशेला कसा प्राप्त झाला? तर शिवपूजन करण्यासाठी अष्टदिशा आल्या. अष्टदिशा, 10 दिशा आल्या. पूर्व, पश्चिम 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, ऊर्ध्व आणि अधो, अशा मिळून 8 + 2 10. 10 दिशा महादेवाच्या पूजेसाठी आल्या. सगळ्या आनंदात होत्या, उल्हासात होत्या, सगळ्या काहीतरी गप्पा गोष्टी करण्यात दंग होत्या. महादेव समोर आहेत. महादेवाचं रूप पाहून गप्पा गोष्टी करण्यापेक्षा महादेवाच्या स्वरूपाचं, नामाचं चिंतन करावं. सगळ्या जणी स्वतःच्या छंदामध्ये आहेत, पण जी दक्षिण दिशा आहे ती शांत महादेवाचं भजन करत होती. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. महादेवाचं ध्यान करत होती. सगळ्या दिशा महादेवाच्या पूजेमध्ये, पण उत्तर दिशा तिला पाहून हसली. म्हणे काय तर ही दक्षिण, काय महादेवाचं ध्यान करते, काय भजन करते, खूप मोठी भक्त असल्यासारखी दाखवते. कोण म्हणतंय? उत्तर दिशा. मोठी भक्त असल्यासारखी काय डोळे झाकून महादेवाचं स्मरण करते. उत्तर दिशेनं दक्षिण दिशेची उपेक्षा केली. महादेवाला ही गोष्ट सहन झाली नाही आणि
महादेवानं सांगितलं, उत्तर, गर्व काही कामाचा नाही. तुला गर्व झालेला आहे. तुझ्या गर्वाचं खंडन मंडन करण्यासाठी मी आज दक्षिण दिशेला वरदान देतो. जो कोणी भक्त दक्षिण दिशेला बसून माझी पूजा करेल त्याचं मी कोटी कल्याण करेल. म्हणून महादेवाची पूजा करत असताना ना उत्तर ना पूर्व ना पश्चिम दक्षिण दिशेला लोक बसतात आणि उत्तरेकडे तोंड करून महादेवाची पूजा करतात. दक्षिण दिशेला एक भक्त बसेल हे वरदान दक्षिणेला प्राप्त झालं. म्हणून याच्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कुठलेही कीर्तन भजन असेल, पूजा असेल, यज्ञ असेल, अर्चन असेल, हा धार्मिक विधी सोहळा चालू झाला ना, काही लोकांना खूप आनंद होतो. ते तर भजनात दंग असतात, कुणाच्या लक्षात नाही, नाचतात, कुणाला आनंद मावत नाही, ते उड्या मारतात, गातात, मोठ्यानं भजन म्हणतात, मध्ये जयकारा करतात. मग काही लोक म्हणतात, काय चाललं यांचं, मध्येच उठून उभारून नाचायला. आपल्या अंतःकरणातला आनंद जी माणसं पवित्र मनानं कसलाच विचार न करता व्यक्त करतात, अशा लोकांना कधी आपण उपेक्षा करायची नाही, कधीच करायची नाही. का? ही दक्षिण दिशा भजन तर करत होती, उत्तर काय म्हणते, आता मोठी भक्त लागून गेली, तू काय भजनच करते. तो त्यांच्या अंतःकरणातला आनंद आहे, ते व्यक्त करतायत. आणि असंही कोणी नाचू लागलं, कोणी भजन करू लागलं, त्याला कधी हसायचं नाही. आपण कधी हसायचं नाही त्याला. का? ते त्याच्या अंतःकरणातला भाव व्यक्त करत असतात. त्यांना जो आनंद होतो ना, तो थांबत नाही, तो व्यक्त होतो त्यांच्याकडनं. आपण कधी त्यांना काहीतरी वेगळ्या नजरेनं पाहायचं नाही आणि त्यांच्याकडे पाहून हसायचं. जमलं तुम्हाला तर तुम्ही पण आनंदानं सहभागी व्हा. खूप लाज वाटली तर आपलं दबून बसा, पण कुणाला हसायचं नाही. ही शिवभक्ती शिकवते आपल्याला. तर आता आपण सगळेच जण नाचून गाऊन आनंदानं उड्या मारत भजन करणार.
महा